शुद्ध आवाज। एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणारे 4 इसम व 2 विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात। नवापूर पोलीस ठाणे जिल्हा नंदुरबार यांची कारवाई। नवापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 464/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), 334(1), 62 अन्वये दिनांक 7/8/2025 रोजी गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी अतुल प्रल्हादराव देवाजे, वय 37 वर्ष, धंदा नोकरी, शाखाधिकारी नेमणूक भारतीय स्टेट बँक मुख्य शाखा नवापूर, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार यांनी फिर्याद दिली। दिनांक 7/8/2025 रोजी रात्री 1:15 ते 2 वाजेच्या दरम्यान नवापूर शहरातील महात्मा गांधी पुतळ्याच्या जवळ मंगेश गंगाधर येवले यांच्या मालकीची भाड्याने घेण्यात आलेल्या गाळ्यामध्ये बसवण्यात आलेले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन नंबर SIBN 00H62008 एटीएम नंबर 8 मध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेली रोख रक्कम ही कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करण्याच्या उद्देशाने कोणत्या तरी हत्याराने एटीएम मशीन हे फोडून रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिलेल्या प्रथम खबरवरून पुन्हा दाखल झाले आहे। सुमितभाई दानियलभाई गामित, वय 18 वर्ष 7 महिने, जस्टिन कुमार दिलीपभाई गामित, वय 18 वर्ष 8 महिने, दोन्ही राहणार भीत खुर्द, तालुका उच्चल, जिल्हा तापी, राज्य गुजरात। जतीन मोना गामित, वय 19 वर्ष 1 महिना, गणेशभाई जीवन गामित, वय 19 वर्ष 9 महिने, दोन्ही राहणार तालुका उच्चल, जिल्हा तापी, राज्य गुजरात। विधी संघर्षग्रस्त बालक याचे नाव गोपनीय, राहणार भिंत खुर्द, तालुका उच्चल, जिल्हा तापी, राज्य गुजरात। विधी संघर्षग्रस्त बालक याचे नाव गोपनीय, राहणार रावजी बंधा, तालुका उच्चल, जिल्हा तापी, राज्य गुजरात यांनी संगनमत करून एटीएम मशीन फोडून रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे निष्पन्न झाले। सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, जितेंद्र महाजन, भाऊसाहेब लांडगे, पोलीस हवालदार किशोर वळवी, राजदार जगदाळे, मोहन शिरसाट, दिनेश कुमार वसुले, संजय रामोळे, पोलीस नाईक सुरेंद्र पवार, पोलीस शिपाई किशोर वळवी, अतुल पाटील, दिनकर चव्हाण, रवींद्र भोई, समाधान केंद्रे, अमृत पाटील, नेहरू कोकणे, प्रमोद गुजर, प्रकाश कोकणे, फॉरेन्सिक कनिष्ठ तज्ज्ञ स्वप्नील वाळके, संजय रामोळे, पुरुषोत्तम साठे यांच्या पथकाने केली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे हे करीत आहेत। न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज, नवापूर।